आज वाटाण्याचा भात बनवते आणि कुकरमध्ये बनवला तरी मोकळा सुटसुटीत असा होतोय बघा. तुम्हाला जर मसाले भात बनवायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की बनवा मैत्रिणींनो. घरात असतील त्या भाज्या घालायच्या आणि झटपट काहीतरी वेगळं खावंसं वाटलं या पद्धतीने बनवा. चपाती भाजीचा कंटाळा आला की असा भात माझ्या घरामध्ये बनतो आणि कुकरमध्ये बनवते त्यामुळं अगदी कमी वेळात होतोय बघा. त्यासाठी कुकरमध्ये तेल घातलं. तेल थोडं गरम होऊ दिलं, मोहरी घातली. मोहरी थोडीशी तडतडू द्यायची. त्यानंतर त्यामध्ये जिरे घालायचे. हा भात बनवत असताना वाटण कोणतंही वापरत नाही, म्हणजे वाटणातले मसाले वापरत नाही. त्यामुळे लसूण भरपूर घालायचा आणि लसणाच्या फोडणीत बनवलेला भात खमंग चवीचा खूप छान लागतो. त्यामुळे मी इथे भरपूर लसूण घातले. अगदी 10-12 लसणाच्या पाकळ्या मोठ्या कुटून घेतलेल्या आहेत, यामध्ये घातलेल्या आहेत. आता ही मिरची कमी तिखट होती त्यामुळे जास्त घातलेली आहे. मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक घेऊ शकता. लाल तिखट न वापरता हिरव्या मिरचीतलाच हा भात बनवते. खूप छान बनतोय बघा. 2 कांदे कट करून घेतलेले, ते हलका कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. थोडीशी हळद घालायची. धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला किंवा मसाले भातासाठी जो मसाला भेटतो तो किंवा बिर्याणीचा मसाला यामध्ये तुम्ही वापरला तरी चालेल. 1 चमचा इथे मी बिर्याणीचा मसाला वापरला आणि धनेपूड, जिरेपूड घातली. थोडीशी हळद घातली, छान असं मिक्स करून घेतलं. ताजे वाटाणे होते, 1 वाटी ताजे वाटाणे इथे वापरते. फोडणीमध्ये वाटाणा थोडासा परतून घेते. मैत्रिणींनो, यामध्ये असतील त्या भाज्या तुम्हाला ज्या आवडतात त्यामध्ये ॲड करू शकता. आता शेंगदाणे भाजलेले होते म्हणून तेलामध्ये घातले नाही, नंतरच वरून शेंगदाणे घातले. मसाले भातामध्ये शेंगदाणे खूप छान असे चवीला लागतात. भाजलेले असल्यामुळे वरून घातलेले आहेत आणि घरात थोडासा फ्लावर होता शिल्लक, तो त्यामध्ये ॲड केलेला आहे. फोडणीमध्ये भाज्या छान असं मिक्स करून घ्यायच्या. मैत्रिणींनो, खरंच सांगायचं म्हणजे नुसता सुगंधाने खावासा वाटेल इतका चवीचा बनतो. आता तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा, तो यामध्ये मिक्स करून घ्यायचा. आता ज्या वाटीच्या मापाने तांदूळ घेतला त्या वाटीच्या 1.5 पाणी घालायचं. आणि मी घेतलेला तांदूळ जो आहे ना तो इंद्रायणी आहे, त्यामुळे पाणी कसं थोडंसं कमी घेतलं. या तांदळाला थोडंसं कमी पाणी लागतं त्यामुळे मी 1.5 पाणी यामध्ये घालते. आणि तांदूळ जर जुना असेल तर तुम्ही जेवढं तांदूळ घेतलं त्याच्या दुप्पट पाणी यामध्ये घातलं तरी चालेल. छान असं मिक्स करून घेते आणि वाटीने मोजून तांदूळ घ्यायचा, त्याच वाटीच्या मापाने मोजून यामध्ये पाणी घालायचं. वरून चवीनुसार मीठ घालायचं. हे बघा, वाटीने मोजून घेतलेलं त्या वाटीच्या मापाने मी 1.5 पट पाणी घातलेलं आहे. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आणि भात अगदी मोकळा सुटसुटीत होण्यासाठी वरून थोडंसं तूप घालते. तर मुलांना तूप आवडते म्हणून मी इथे वरून थोडंसं तूप घालणार आहे. यामुळे काय होतं, भाताला चव छान लागते. चवीनुसार मीठ घालते. यामध्ये थोडीशी कोथिंबीर, थोडीशी कसुरी मेथी घालायची आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करायच्या. 1 शिट्टी जी आहे ती हाय फ्लेमवरती करायची आणि राहिलेल्या 2 शिट्ट्या लो फ्लेमवरती करायच्या, म्हणजे भात अगदी मऊ असा शिजतो. वरून थोडंसं साजूक तूप. पातेल्यामध्ये जरी बनवला तर अगदी 15-20 मिनिटांमध्ये झटपट होणारा हा भात. घाई गडबडीत ज्या दिवशी स्वयंपाक करायचा कंटाळा येतो त्या दिवशी असा भात आमच्या घरी बनतो. थोडीशी कोथिंबीर आणि कसुरी मेथी यामध्ये घातली, मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून कुकरच्या छान अशा 3 शिट्ट्या करून घेते. कुकर थंड होऊ दिलेला आहे आणि आपला मसाले भात तयार आहे. वाटाण्याचा भात अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे. आता थोडासा गरम आहे, थंड झाल्यानंतर तुम्हाला तो मोकळा सुटसुटीत झालेला दिसेल. चवीला छान लागतो. कोणतेही वाटणातले मसाले न घालता पटकन होणारा हा भात. या पद्धतीने एकदा नक्की बनवा. दिसायला जितका सुरेख दिसतोय तितका तो चविष्ट बनतो. एका प्लेटमध्ये काढून घेते. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.